याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 बसेस घेण्यात येणार आहेत। सन 2025 आणि 26 पासून उर्वरित 20,000 बसेस या पर्यावरणपूरक अशा सीएनजी आणि एलएनजी सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणार आहेत। डिझेल इंधनाचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। ते पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी आणि संबंधित इंधन पुरवठादार संस्थेच्या बैठकीमध्ये बोलत होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत। महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34% खर्च हा इंधनावर होतो। दररोज सुमारे 10,70,000 लिटर इतके डिझेल लागते। वर्षाला सुमारे 34,000 कोटी रुपये इंधनावर खर्च होतात। भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता आणि वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता पर्यावरणीय इंधन वापरणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त आहे, तसेच हे इंधन पर्यावरणपूरक देखील आहेत। साहजिकच एलएनजी आणि सीएनजी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे। पुढील वर्षापासून घेण्यात येणाऱ्या नव्या 20,000 बसेस हायब्रिड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत, असे सांगितले।